प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. ही कविता जर तुम्ही ऐकलीच असेल, प्रत्येकाला कोणती ना कोणती गोष्ट तरी नकोशी वाटत असते, पण प्रेम सगळ्यांना हवंसंच वाटतं आणि लोक प्रेम करायला शिकतात. त्याचं पहिलं माध्यम म्हणजे आपला चित्रपट. अशाच काही प्रेमळ गोष्टी असलेले चित्रपट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जे चित्रपट बघितल्यावर तुम्ही नक्कीच प्रेमात पडा. जर आधीच प्रेमात असाल तर अजून जास्त प्रेम होईल आणि जर प्रेमातच नसाल तर तुम्हाला नक्की प्रेम होईल. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा भन्नाट व्हिडिओ तुम्हाला आपल्या भावाच्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. तर चला तर मग बिना लांब लावता लगेच व्हिडिओला सुरू करूया. लागली. या चित्रपटात आपण बघतो अमृताला, जी की एक खोडसर आणि बबली टाईपची मुलगी आहे. तिचं लग्न झाले ऋषी बरोबर, जो की एकदम शांत मिच्युअर असा मुलगा आहे. लग्नानंतर लगेचच त्यांना त्यांच्या आवडी, अभिव्यक्ती आणि दृष्टिकोनामधील फरक कळायला लागतो. खरा ट्विस्ट तर तेव्हा येतो जेव्हा त्या दोघांच्या आयुष्यामध्ये ऋषीची कलिग राधिका आणि अमृताचा बालपणीचा मित्र हिम्मतराव त्यांच्या लाईफ मध्ये येतात आणि त्यानंतर लगेचच प्रेम, काळजी आणि इनसिक्युरिटी, जेलसी यासारख्या गोष्टी सुरू होतात आणि त्यामुळे त्यांच्या लाईफ मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घडतात हे तुम्हाला बघायचं या चित्रपटात. या चित्रपटाचं नाव आहे टाइम प्लीज. या चित्रपटामध्ये आपण उमेश कामत, प्रिया बापट, सिद्धार्थ जाधव, सई तामनकर, माधव अभ्यंकर यांसारखे तगडे कलाकार बघतो. या चित्रपटामध्ये उमेश कामत आणि प्रिया बापटची केमिस्ट्री एकदम भारी आहे. ऑफकोर्स ते दोघं जण पती पत्नी आहेत, त्यामुळे त्यांची केमिस्ट्री भारी असणारच आहे. पण त्याचबरोबर सिद्धार्थ जाधवचं जे कॅरेक्टर आहे हिम्मतराव, ते एकदम अँटिक दाखवले, ज्यामुळे चित्रपटात अजून गंमत येते. हा चित्रपट नवरा बायकोने एकत्र बसून बघण्यासारखा आहे. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडिओज किंवा सोनी लिव्ह वर बघू शकता. पण आपलं पहिलं प्रेम कधी कोणी विसरू शकत नाही. या चित्रपटात आपण बघतो अनुरागला, जो की त्यांच्या शाळेतल्या गेट टुगेदरला गेलाय आणि तिथं गेल्यानंतर त्याला त्याची लहानपणाची मैत्रीण तन्वी हिची आठवण येते. अनुरागला त्याच्या लहानपणीच्या आठवणी सगळ्या आठवायला लागतात आणि त्यानंतर तो विचार करतो की आपली लहानपणीची मैत्रीण तन्वी आता सध्या काय करत असेल आणि त्याचा शोध घेण्यासाठी तो काय काय करणार. तो तन्वीला भेटणार की नाही, जर भेटला तर पुढे काय होणार हे तुम्हाला सगळं बघायचं आहे या चित्रपटामध्ये. या चित्रपटाचं नाव आहे ती सध्या काय करते. हा चित्रपट बघितल्यावर तुम्हाला सुद्धा तुमच्या लहानपणीचं प्रेम आठवणार आहे, तेच प्रेम जे आपण कधी व्यक्त केलेलं नसते. या चित्रपटात तुम्ही अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, अभिनय बेर्डे, आर्या आंबेकर यांना बघतो. हा चित्रपट तुम्ही ZEE5 वर बघू शकता. या चित्रपटात आपल्याला 1970च्या दशकातील काळ बघायला मिळणार आहे. आणीबाणीच्या काळामध्ये भारतातल्या एका छोट्याशा गावामधील एका शाळेमध्ये किशोर अवस्था उंबरठे वाढलेले 4 मित्र त्यांच्या आवडत्या अड्ड्यात जमतात आणि शाळेतील आणि जीवनातील दैनंदिन गोष्टीवर चर्चा करत असतात. त्यांना ही माहीत नसते की या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस त्यांच्या आयुष्यात अशी परिस्थिती येईल जी त्यांनी कधीच अपेक्षा केली नव्हती. या चित्रपटात आपण 9वी मध्ये शिकणाऱ्या जोशीला बघतो, ज्याचं त्यांच्याच वर्गातल्या शिरोडकर नावाच्या मुलगीवर प्रेम आहे आणि त्या प्रेमाची गोष्ट आपण या चित्रपटात बघणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे शाळा. या चित्रपटात आपण शाळेतलं प्रेम अनुभवणार आहे. हा चित्रपट बघताना तुम्हाला तुमच्या शाळेतलं प्रेम नक्की आठवणार, त्याचबरोबर शाळेमध्ये केलेल्या गमती जमती सुद्धा तुम्हाला आठवणार आहेत. या चित्रपटात आपण आयुष्मान जोशी, केतकी माटेगावकर, दिलीप प्रभावळकर, नंदू माधव, अमृता खानविलकर, अश्विनी गिरी, संतोष जुवेकर यांसारखे कलाकार बघणार आहे. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडिओजवर बघू शकता. आणि जी पोरं बेंचवर लिहितात ती लव्ह मॅरेज करतात. या चित्रपटात आपण नंदिनीला बघतो, जिला लव्ह मॅरेज करायचं आहे, पण तिच्या घरच्यांच्या आज्ञेनुसार तिला सिद्धार्थ बरोबर अरेंज मॅरेज करायला लागते. सिद्धार्थ, नंदिनी आणि त्यांची मुलगी मुंबईमध्ये आनंदात जीवन व्यक्त करत आहे. सिद्धार्थच्या भूतकाळाशी काही संबंध असलेला राजकारणी कमलाकर भानुशाली तो सिद्धार्थच्या कामाच्या ठिकाणी येतो आणि त्याला एक प्रस्ताव देतो की जर तो नंदिनीपासून मुक्त झाला तर तो सिद्धार्थच्या वर्क प्लॅन साठी 25 कोटी रुपये देण्यासाठी तयार आहे. सिद्धार्थचं कमलाकर भानुशालीच्या मुलगीवर म्हणजे भैरवीवर प्रेम होतं, पण ते काही कारणास्तव वेगळे झालेले. मग आता ते कारण काय होतं आणि यानंतर सिद्धार्थ त्याच्या पत्नी आणि मुलगीला सोडणार काय हे तुम्हाला बघायचं आहे या चित्रपटात. या चित्रपटाचं नाव आहे तू ही रे. या चित्रपटामध्ये आपल्याला लव्ह ट्रायंगल बघायला मिळतोय. पती, पत्नी आणि एक्स गर्लफ्रेंड या तिघांमधली केमिस्ट्री तुम्हाला बघायला नक्की आवडणार. या चित्रपटामध्ये आपण स्वप्नील जोशी, सई तामनकर, तेजस्विनी पंडित, गिरीश ओक, आनंद कारेकर, मृणाल जाधव हे कलाकार आपल्याला बघायला मिळणार आहेत. हा ही चित्रपट तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनर सोबत बघा, म्हणजे तुमचं जीवन अजून खुलेल. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडिओजवर बघू शकता. पण ज्या दिवशी तिच्याशिवाय जगाची पाळी येईल ना, तो दिवस माझ्या लाईफ मधला शेवटचा दिवस असेल. या चित्रपटात आपण बघतो सम्याला, जो की एक निश्चिंत गावठी मुलगा आहे, ज्याला कशाचं काय घेणं देणं नाही. त्याचं रेणू नावाच्या एका तरुण विधवा मुलगीवर प्रेम जडलंय, जिचा एक मुलगा पण आहे. त्या मुलगीलाही तो आवडतो आणि जसजसा वेळ जातो तस तसे ते प्रेमात पडतात. पण जर त्यांना एकत्र आयुष्य जगायचे असेल
तर त्यांच्या मार्गात मोठे मोठे अडथळे येतात. आता त्या अडथळ्यांना ते टॅकल करू शकणार का आणि त्यांचं प्रेम सक्सेसफुल होणार का हे बघायचं तुम्हाला या चित्रपटात. या चित्रपटाचं नाव आहे समरेनू. या चित्रपटात गावाकडचं आपल्याला प्रेम बघायला मिळणार आहे, जे की रॉ आणि प्युअर आपल्याला या चित्रपटात बघायला मिळेल. या चित्रपटात आपण महेश डोंगरे, भरत लिमन, सुचिता मंगाडे यांसारखे कलाकार आपल्याला या चित्रपटात बघायला मिळणार आहेत. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडिओजवर बघू शकता. तर हे होते काही मराठी मधले लव्ह स्टोरी मूवीज जे बघितल्यावर तुम्हाला पुन्हा एकदा प्रेम नक्कीच होणार आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि यामधला तुम्ही कोणता चित्रपट बघण्याचा प्लॅन करत आहात हे पण मला नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.